जे काम हातामध्ये होतं ते काम तिथं ठेवतात आणि राजघराचा दावा घेतात. 3, 3.5, 4 लाख लोकांचा जनसमुदाय जमा होतो. कार्यकर्ते रमाईच्या अंतिम संस्काराची तयारी करतात. बाबासाहेब दुःखाने व्याकुळ होऊन म्हणतात, माझ्या रामूला सफेद पात्र फार आवडत होतं, परंतु तिकून माहीमच्या परेलच्या डबल40च्या महिला नाही रमाई आयोगीने तिला हिरव्या बांगड्या आणा, हिरवी साडी आणा, हा वाद लागतो. आणि कार्यकर्ते त्या दोन्ही साड्या आणतात आणि रमाईचं प्रेत सजवलं जातं. 4 लाख लोकांचा जनसमुदायामध्ये रमाईची अंतिम यात्रा वरळीला निघते. वरळीला गेल्यानंतर यशवंत रमाईला अग्नी देतो. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात, अरे माझ्या रामूला काय अग्नी देता, माझे रामू उभा आयुष्य गरिबीच्या आगीमध्ये जळलेले. फार मोठा त्याग बाबासाहेबांचा आपल्यासाठी. बाबासाहेब पैदा न होते तो हमारी क्या हालत होती थी, हम एक माहौल देखने को मिलता था. और बाबासाहेबांनी ते आम्हाला सांगितलं. बाबासाहेबांना कार्यकर्त्यांनी शांत करून राजघरावर आणलं. आणि दुसऱ्या दिवशी अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर भगवी कपनी घालतात, मुंडन करतात. रमाईचा श्वास ज्या रूम मध्ये बंद झाला होता त्या रूम मध्ये स्वतःला 10 ते 12 दिवस कोंडून घेतात. 12व्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांना निद्रा लागते. कार्यकर्ते, साहेब दार खोला, दार खोला, दार खोला. दार काही खोलत नाही. बाबासाहेब आंबेडकरांना झोप लागते आणि झोपीमध्ये रमाई आलेला भास होतो. काय म्हणले असेल रमाईने, अहो साहेब एकटी राहू गेली म्हणून तुम्ही संन्यास घेतला. या संन्यासासाठी मी शेण गौऱ्या माती इथून तुम्हाला लंडनला पैसे पाठवून दिले, याच्यासाठी नाही साहेब. बाहेर लेकरं तुम्हाला बाबा म्हणतात, मला आई म्हणतात. उठा, तुमची रामी एकटी गेली म्हणून काय झालं, त्या लेकरांच्या कार्याला सुरुवात करा. बाबासाहेब रमाई निघून गेलेला भास होतो आणि बाबासाहेबांची निद्रा जागी होते. बाबासाहेब खार उठतात, दाराची कडी खोलतात. माझी रामू दिसली का, माझी रामू दिसली का, माझी रामू दिसली का. बाबासाहेब म्हणतात, अरे खरेच रे, माझी त्यागाची त्याग मूर्ती रामूने मला तुझ्या कार्याची चेतावणी देऊन गेली. आणि म्हणून 13 ऑक्टोबर 1935 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या नाशिक जिल्ह्यामध्ये एवढे मुकामी धर्मांतराची घोषणा करतात. रामू, जन्म घेणं माझ्या हातात नव्हतं, परंतु मरण माझ्या हातामध्ये आहे. जर मी हिंदू धर्मामध्ये हिंदू म्हणून जन्माला आलो तर कदापि हिंदू म्हणून मरणार नाही. असं का म्हटलं होतं, तर रमाई हात धरला होता पंढरपूरचा. साहेब मला त्या पंढरपूरला घेऊन चला, मला त्या विठुरायाच्या दर्शनात. बाबासाहेब एखादी आकाशात वीज कडाल्यासारखे रमाईवर गरम झाले आणि बाबासाहेब म्हणतात, अगं रामू, त्या पंढरपुरामध्ये गंडेदार दोरेवाले, टाळवाले, दाढी जटावाले, त्या पंढरपूरच्या विठोबानं आमच्या हजारो पिढ्या बर्बाद केल्या. सावता माळी, गोरा कुमार, चोका महार यांना देवळात घेतलं नाही रामू, तर तुला काय देवळात घेणार आहे. मी तुला आपलं पंढरपूर भरून दाखवून. त्या पंढरपुरामध्ये डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, कलेक्टर असतील. हे कलेक्टर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार आमच्यावर उपकार केलेले आहेत. बाबासाहेबांचं स्वप्न आपण साकार करण्यासाठी तरी आमच्यातला वादच मिटला गेला. मी एवढं बोलतो या ठिकाणी आणि संघात